आज आपण करणार आहोत घोसावळ्याची भाजी. त्यासाठी घोसावळे स्वच्छ धुवून चिरून घ्यायचे. थोडेसे तेल टाकून कढईत त्यामध्ये जिरे, कांदा चांगला भाजून घ्यायचा. कांदा चांगला परतून घ्यायचा. कांदा परतल्यानंतर थोडेसे कढीपत्ता टाकून मिक्स करून घ्यायचा. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो त्यामध्ये ॲड करायचा. तो पण चांगला मिक्स करून घ्यायचा. त्यानंतर आपण आपला घरगुती लाल तिखट टाकून सर्व मिक्स करून घ्यायचे. मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेला घोसावळा ॲड करणार आहोत. ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर सर्व मिक्स झाल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून सर्व मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही, कारण घोसावळ्याच्या भाजीत पाणी आल्यापासून हे होतं, त्यामुळं पाणी ॲड करायचं नाही. त्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकून सर्व वाफवून घ्यायचं. ताट झाकून ते सर्व मिक्स करून घ्यायचं. तयार आहे आपली घोसावळ्याची भाजी. तुम्ही खाल्ली आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा.